सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथं आता आपल्याला होळी पेटवायची आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आता इथे छानपैकी अशी सडा मारला दारात छान असा. नंतर मग छान रांगोळी काढली. नंतर मग आता आपल्याला गौरी पेटवायची, तर होळी करायची आहे. आता जे त्याच्या गावाकडं कसं असतं, सगळे मिळून देवळामोर होळी करतात, पण शहरात असे त्याच्या आपल्या घरासमोर करतात. इथं आता आम्ही 5 गौऱ्या आणल्या, तर छान हार घातलेला आहे. नंतर मग आपल्याला हे 5 दगडं मांडायची. मग त्या 5 दगडावरती पाणी वाचायचं. मग ती 5 दगडं आपल्याला पुजायची तिथं ह्याच्या पुढं, होळीच्या पुढं. नंतर मग हार लावायचा गौरीला तिथं. नंतर मग आपल्याला पोळीचा नैवेद्य दाखवायचा. आपण पुरणपोळीची आखीच पोळी मांडायची. नंतर मग 5 वेडे पाण्याचे घालायचे. मग होळी दिवशी कोणी असं बोंबालतं ना, मग ते त्याच्याकडे बोंबलायचं पण असतं आज होळीला. पुन्हा ताडी घेऊन असं ना, तर हे वाजवायचं असतं. आता आम्ही लहानपणी तर खूप अशी मज्जा घ्यायचो, पण आता वेगळंच वाटतं मोठं असं झाल्यावर. लहानपणी असं होळीच्या कडेने असं वरडायचं, मस्त ताट वगैरे वाजवायचं, असं छान वाटायचं लहानपणी. पण चला तर मग इथं मस्त होळी पेटलेली आहे. आता आपण मस्त पूजन वगैरे करतो. छान असा व्हिडिओ बघत राहा. आता गावाकडं होळी कशी असते की गावाकडल्या प्रत्येकाने आपापल्या गौऱ्या वगैरे गोळा करायच्या आणि आपल्या मंदिरासमोर होळी मोठी मोठी अशी पेटवतात. मग सगळे गावकरी येतात. मग नंतर छान अशी पूजा वगैरे सारी करायची. मग असं वेगळंच असतं गावाला, पण खूप भारी होळी पेटवतात. मग आम्ही त्यातले ते राख विझवली सगळं की मग आम्ही पैसे पण त्यातलं गोळा, म्हणजे लहानपणी वेगळंच असतं. मग कोणी असे 1 रुपया टाक, कोणी असं टाक, असं छान वाटतं. लहानपणी वेगळंच वाटतं. चला तर आता मस्त इथं होळी छान पेटलेली आहे आपल्या. आता मस्त नैवेद्य दाखवला, उदबत्ती वगैरे झालं. आता मस्त पाया पडून प्रदक्षिणा 5 घालायच्या.